नमस्कार मैत्रिणो, आज आपण इथे मेथीची भाजी घेतली आहे. इथे आता लसूण घेतला आहे, हिरवी मिरची घेतली. हिरवी मिरची लसूण वाटण करून घेणार आहोत आणि मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आपण इथे ठेपले करणार आहोत. पण माझं इथे भाजणीचं पीठ आहे, तर मी त्याचा वापर करणार आहे. तुमच्याकडे जर पीठ नसेल तर तुम्ही कोणतं पीठ घ्यायचं, मी इथे वरती दिलेलं आहे की कोणतं कोणतं पीठ घ्यायचं. हरभऱ्याचं, बाजरीचं आणि गव्हाचं 3 वाट्या जरी पीठ घेतलं तरी तुम्ही असे छान मेथीचे पराठे बनवू शकतात. जर तुम्हाला माझ्याकडे भाजणी पीठ आहे, तर हे भाजणी पीठ असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबरसुद्धा देईल आणि हे भाजणी पीठ तुम्ही कुठेही असाल तरी मागवू शकतात. तर असं हे माझ्याकडचं भाजणी पीठ आहे. जर तुम्हाला नसेल लागत तर तुम्ही घरातले पिठांचं सुद्धा केले तरी अशी मेथीचे ढेपले म्हणता येईल किंवा मेथीचे पराठे म्हणता येईल किंवा मेथीचे थालीपीठ म्हणता येईल. तर अशा पद्धतीने आपण इथे हे सगळं टाकून आणि हे केलेलं आहे. तर मी थोडंसं त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे, कारण ते आपलं जे भाजणीचं पीठ आहे ते वळलं जात नाही आणि त्याचे छान आपल्याला लाटून करायचे आहे, आपल्याला थापून करायचे नाही. त्याच्यामुळे मी थोडंसं 1 चमचाभर, मोठा चमचाभर त्याच्यात गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे आणि छान असं हे मळून घेणार आहे. तुम्ही याच्यामध्ये तीळ टाकू शकतात, पण मी याच्यामध्ये लसूण आणि माझी तीळ संपलेली होती त्याच्यामुळे मी तीळ काही टाकलेलं नाही आहे. लसूण आणि मिरचीचीच पेस्ट टाकलेली आहे आणि असं छान घट्टसर आपण आता इथे मळून घेणार आहोत. तर माझ्याकडनं मीठ टाकायचं राहून गेलं होतं आणि आपण आता मीठ टाकून घेणार आहे आणि थोडंसं पाणी लावून आणि त्याचा घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहोत. तर आपण इथे थोडंसं पाणी टाकून आणि इथे घट्टसर असा गोळा मळून घेत आहोत. बघा, इथे मी मिक्सरच्याच भांड्यात थोडंसं पाणी घेतलं, कारण ते तिखट मिरचीचं आणि लसणाचं होतं. त्याच्यातच आपण पाणी घेतलं आणि इथे छान असं मळून घेणार आहोत. तर गोळा तयार करून घेणार आहोत आपण. तर आपला बघा लगेच गोळा तयार होतो आणि आपल्याला आता थालीपीठला थोडं पातळ लागतं, पण आपण हा घट्टसर गोळा मळून घेत आहोत आणि हा घट्ट गोळा झालेला आहे. आणि थोडंसं आता माझ्याकडनं थोडं मळताना तर थोडं पातळ झालेलं होतं, तर आपण इथे पीठ लावून आणि छान असे हे आणि मेथी जी आहे तर ती जास्त बारीक केलेली नाही आहे, कारण ती कडू होणार आहे. त्याच्यामुळे आपण ती मेथी जास्त बारीक न चिरता थोडी, तर ह्या ठिकाणी असे छान थोडंसं पीठ लावूनच मी लाटून घेतलेले आहेत आणि मेथी थोडीशी जाडच ठेवलेली होती, कारण तिचे बारीक तुकडे केले तर ती कडू लागते. तर अशा पद्धतीने आपण इथे मेथीचे पराठे छान असे हे पराठे झटपट आणि पावसाळ्यामध्ये हे असं खाल्लं गेलं पाहिजे आणि पोरांच्या डब्यालासुद्धा अशा पद्धतीने हे पराठे केले पाहिजे. असे झटपट असे हे मेथीचे पराठे आपण छान असे हे लाटून घेतले. पोलपाटावर थोडेसे गव्हाचं पीठ लावूनच लाटलेले होते, कारण त्याच्यात आपण थोडंसं भाजणीचं पीठ टाकलेलं होतं आणि थोडंसं गव्हाचं शेवटी थोडंसं 1 चमचाभर गव्हाचं पीठ टाकलेलं होतं. हे अशा पद्धतीने लाटून आणि छोटे छोटे पातळ असे तयार केलेले आहेत, पीठ लावून लाटलेले आहेत. तर आता आपलं हे लाटून झालेलं आहे आणि तवा एकीकडे गॅसवर छान असा हा तापलेला आहे. तव्यावर आता आपण इथे टाकून देणार आहोत आणि छान असे हे शेकून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे छान असे हे मेथीचे थालीपीठ म्हणता येईल किंवा मेथीचे पराठे म्हणता येईल आणि छान असे आपण तयार करून घेणार आहोत. चवीला अगदी छान असे होतात. असे 1-1 वाट्याच्या अंदाजाप्रमाणे जर घेतले तर चव अगदी सुंदर अशी चव येते. नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण इथे कमी तेलाचा वापर केला आणि थोडं ब्रशनेच थोडंसं आपण इथे तेल लावून घेतलेलं आहे. खूप काही तेल वापरलेलं नाही आहे. तर आपले इथे मेथीचे
थालीपीठ किंवा मेथीचे पराठे छान तयार झालेले आहेत आणि असे पटकन असे हे मुलांना देता येतात, डब्याला सकाळी सकाळी करता येतात. नक्कीच तुम्हाला माझे हे मेथीचे पराठे आवडले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला जर भाजणी थालीपीठ पाहिजे असेल तर जरीच मी इथे नंबर देणार आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ते मागवू शकतात. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असाल तरी माझे पार्सल जात असतं आणि ताजी भाजणी कडधान्यांचे पीठ असतात. खूप सुंदर असे हे कडधान्यांचे पीठ असतात, भाजणी थालीपीठ. तर त्याचाच वापर आपण इथे केला आणि छान असे हे पराठे, आपले मेथी पराठे छान असे तयार झालेले आहेत. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.